जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात युद्ध सुरू झाला तर शेजारी देश आणि जगातील इतर सर्व देशांना त्या युद्धाचा कमी अधिक परिणाम भोगावाच लागतो. मग या युद्धाचा फायदा नेमका कोणाला होतो? तर होतो काही कंपन्यांना आणि काही देशांना. असंच आज आपण अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा नेमका कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव सुरू झालेला युद्ध परिस्थितीमुळे युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून ताणलेले आहेत. अणु कार्यक्रमातील देशावर लावलेले निर्बंध असतील, शेजार आणि इतर देशांवर प्रभाव वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक राजकारणातील या सर्व मुद्द्यांमुळे या दोन्ही देशांमधील संघर्ष केवळ द्विपक्षीय राहत नाही तर जागतिक राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर पुढील अनेक वर्षापर्यंत परिणाम घडून आणू शकतो. आता या संभाव्य युद्धाकडे केवळ लष्करी दृष्टिकोनातून पाहणे अर्धवट ठरेल, कारण यामध्ये अणुऊर्जा असेल, जागतिक बाजारपेठ असेल, पुरवठा साखळी असेल, शेअर बाजार चालन असेल, सोनं चांदी यासारखी सुरक्षित गुंतवणूक तसेच आपल्या भारत देशातील पुढील आर्थिक धोरणावर या युद्धाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. मग या इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचा फायदा नेमका कोणाला होईल हे आता विस्तारपणे जाणून घेऊया. इराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे. इराण हा जागतिक कच्च्या तेलाचा प्रमुख स्रोत देखील मानला जातो. तुम्ही यावरूनच अंदाजा बांधू शकता की समुद्रधुनीतून जगातील सुमारे 20% कच्चे तेल रोज वाहून नेले जाते. आता युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतच गेला तर युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल युद्ध पुरवठा विस्कळीत होण्याची मोठी शक्यता निर्माण होते. अशावेळी कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढतात आणि एकदा तेलाची किंमत वाढली की त्याचा सर्वाधिक फायदा तेल उत्पादक देशांना होतो. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, रशिया आणि युनायटेड अरब अमिरेट्स यासारखे देशांना वाढीव दराने तेल विक्री करून जास्त फायदा मिळवता येतो. इतरांचा पाठपुरवठा कमी झाला तर या देशांना जागतिक बाजारपेठातील रिकामी जागा भरून काढण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे कमी कालावधीत आर्थिक फायदा जास्त मिळून जास्त नफा कमवू शकतात. युद्ध काळात फायदा मिळवण्याचा अजून एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे संरक्षण उपकरणे तयार करण्याचा उद्योग. हा काळ म्हणजे संरक्षण उद्योगासाठी एक आर्थिक संदेश निर्माण होते. लष्करी उपकरणे, क्षेपणास्त्रे, ड्रोन तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक सहाय्य या सर्वांची मागणी वाढते. युनायटेड स्टेट्समध्ये संरक्षण उद्योग अत्यंत मजबूत आहे आणि संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण करार वाढू शकतात, ज्याचा फायदा संबंधित कंपन्यांना होतो. त्यामुळे अमेरिकेच्या काही संरक्षण शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या संबंधित कंपन्यांना याचा निश्चितच लाभ होईल. इस्रायल आणि इराण यांच्यातील दीर्घ काळापासून तणाव आहे. जर इराण या युद्धात कमकुवत झाले तर त्याचा फायदा निश्चितच इराणला होईल. इराण आधीच विविध आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या पायाभूत सुविधा, उद्योग, नागरी जीवन यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणसाठी हा संघर्ष आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरू शकतो. पण ही युद्ध जर जास्त काळ चालली तर इस्रायलसाठी ही सुरक्षेचे मोठे धोके निर्माण होऊ शकतात. जेव्हा जगात युद्ध किंवा राजकीय तणाव वाढतो, सत्तांतरण होण्याची शक्यता वाढते, तेव्हा मोठमोठे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. जसे की सोने चांदी यांचा पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. बाजारात अनिश्चितता वाढली की शेअर बाजारात घसरण होऊ शकते, तर सोन्याच्या किमती वाढतात, ज्यामुळे ज्यांनी आधीच सोने चांदीमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांना अल्पकालीन फायदा होऊ शकतो. जेव्हा अशा संघर्षाच्या बातम्या समोर येऊ लागतात तेव्हा जागतिक शेअर बाजारात अस्थिरता वाढते. गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी आपली गुंतवणूक काढून घेतात. चलन बाजारातील अस्थिरता निर्माण होते. डॉलर मजबूत होऊ लागते तर इतर देशांचे चलने दबावाखाली येऊ शकतात. या अस्थिरतेमुळे परिणाम विकसनशील देशावर अधिक होतो, कारण त्यांची अर्थव्यवस्था आयात आणि बाह्य गुंतवणुकीवर अवलंबून असते. हे झाले जागतिक बाजारपेठेबद्दल. याचा आपल्या देशावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. जसे की भारत या जगातील मोठे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. देशाचे एकूण गरजेपैकी सुमारे 85% अधिक कच्चे तेल आपला देश आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेल जर वाढली तर भारताच्या आयात बिलात वाढ होते. परिणाम चालू खात्यातील तूट वाढते, रुपयावर दबाव येतो आणि महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, वाहतुकीचा खर्च वाढतो. त्याचा अन्नधान्य उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात परिणाम होतो. याचा परिणाम मोठमोठ्या उद्योगापासून ते छोट्या उद्योगापर्यंत शेतकऱ्यांवर सगळ्यांवरच होतो. खत उद्योग असेल, पेट्रोल केमिकल
पेट्रोकेमिकल्स असतील, विमान उद्योग आणि वाहन उद्योग यांनाही वाढीव खर्चाचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला थेट परिणाम होतो. म्हणजे युद्धातून सर्वाधिक तोटा हा सामान्य लोकांना सहन करावा लागतो. महागाई वाढते, रोजगार संधी कमी होऊ लागतात, आर्थिक वाढ मंदावते, संघर्ष दीर्घकाळ चालला तर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होतो, आयात निर्यातावर परिणाम होतो, अन्न आणि इतर आवश्यक वस्तू महाग होतात, ज्यामुळे युद्धाचा थेट फायदा काही उद्योगांना झाला तर मोठ्या प्रमाणात तोटा हा जागतिक सर्वसामान्य लोकांना जास्त सोसावा लागतो. एकंदरीत काय आहे तर अमेरिका, इस्रायल, इराण संघर्ष हा केवळ दोन देशांमधील प्रश्न नाही, तो जागतिक क्रूड ऑइलचे राजकारण आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेच्या समीकरणाची जोडलेले आहे. तेल उत्पादक देश, संरक्षण उद्योग आणि सुरक्षित गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदार यांना काही काळासाठी आर्थिक फायदा होऊ शकतो. इस्रायल सारख्या देशांना काही राजनीतिक लाभ मिळू शकतो. परंतु या सर्व शक्यता फायद्याच्या पलीकडे नीट पाहिले सामान्य नागरिक, तेल आयात करणारे देश, लहान उद्योग, जागतिक अर्थव्यवस्था यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. महागाई, अस्थिरता आणि अनिश्चितता हीच या संघर्षाची खरी ओळख ठरू शकते. युद्धातून काहींना नफा मिळतो, पण शांततेतून सर्वांना धैर्य आणि विकासाची वाटचाल करण्याची संधी मिळते. म्हणून या संघर्षाकडे केवळ कोणाचा फायदा होईल या दृष्टीने न पाहता त्याचे दीर्घकालीन परिणाम समजून घेणे अधिक शक्यता आहे. जागतिक शांतता आणि संतुलन राखणे ही शेवटी सर्व देशाच्या आणि नागरिकाच्या हिताची ठरते.